श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशी. तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीवाल्यांनो, थांबा, हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही आहे, कारण आजपासून तुमच्या आयुष्यात अशी एक नवीन विचारांची दिशा, निर्णयांची ताकद आणि संपूर्ण भविष्य हलवून टाकतील. तुमचं मन कायम विचार, योजना, कल्पना, प्रश्न, पण अनेकदा हाच वेग तुमच्यासाठी अडथळा ठरू शकतो. उशीर झाला, कधी संधी असूनही गोंधळामुळे ती हातातून निसटली. म्हणूनच मनात एक प्रश्न सतत राहिला, माझं सगळं असूनही मी मागे का? आता ग्रहांची स्थिती बदलते, म्हणून मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता, स्थैर्य आणि मोठा ब्रेक. जे अडकलेले होतं ते मिळेल, दिशा मिळेल. जे फक्त विचारात होते प्रत्यक्षात उतरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमच्या पैशापासून ते नात्यापर्यंत सगळंच नव्याने मांडून टाकू शकतं. मिथुन राशीवाल्यांनो, आजपासून तुमचा वेग नाही, तुमची स्पष्टता तुमचं भविष्य ठरवणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा श्री स्वामी समर्थ. जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव नक्कीच होईल. खुशखबर, खुशखबर. गोंधळ संपतोय, स्पष्ट निर्णय आणि थांबलेले काम पुढे सरकणार. मिथुन राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला सर्वात मोठा दिलासा देणारी आहे, कारण गेल्या काही काळापासून तुमचं मन सतत 2 ते 3 दिशांनी ओढलं जात होतं. एकाच वेळी अनेक पर्याय, अनेक विचार, प्रत्येक निर्णयावर शंका. त्यामुळे काम करण्याची क्षमता असून गोष्टी अडकल्या. मला सगळं कळतंय, पण नेमकं काय निवडायचं हा प्रश्न मनात घोळत होता. आता ग्रहांची चाल अशी बदलते की मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता येते. जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते ते आता ठामपणे घेऊ शकाल. अडकलेली फाईल, थांबलेले प्रोजेक्ट किंवा हे सगळं अचानक पुढे सरकेल. एका फोन कॉलने किंवा एका भेटीतून किंवा एखाद्या सल्ला यामुळे मार्ग मोकळा होईल. या बदलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल. गोंधळ कमी झाला की वेग आपोआपच वाढेल. तुम्हाला जाणवेल, आता मला समजतंय की काय करतोय. ही खुशखबर म्हणजे फक्त काम सुरू होण्याची नाही, तर मन शांत होऊन योग्य दिशेने चालायची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता विचारांमध्ये नाही तर कृतीमध्ये तुमचं यश दिसणार आहे. खुशखबर नंबर 2, संवादातून संधी, नवीन ओळख आणि करिअरमध्ये फायदा. मिथुन राशीवाल्यांनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या सर्वात मोठ्या ताकदीशी, संवादाशी जोडलेली आहे. कारण बोलणं, समजावणं, शिकणं आणि लोकांशी जुळवून घेणं हे तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे. पण अलीकडे असं झालं की बोलूनही परिणाम दिसत नव्हता, कल्पना मांडूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मनात निराशा, शंका होती. मी सांगते पण ऐकलंच जात नाही. आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशीच्या आयुष्यात योग्य शब्द योग्य वेळी काम करणार आहेत. एखादी चर्चा, मुलाखत, मीटिंग किंवा साधा संवाद ही तुमच्यासाठी संधी घेऊन येईल. नवीन ओळखी होतील ज्या पुढे करिअर, व्यवसाय, शिक्षणात मोठा फायदा देतील. या काळात तुमच्या कल्पनांना व्यासपीठ मिळेल. लिहिणं, बोलणं, शिकवणं, सेल्स, मीडिया, ऑनलाईन काम या सगळ्या क्षेत्रात मिथुन राशींचं नशीब जोरात चालेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, कारण तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल. ही खुशखबर म्हणजे केवळ बोलण्याची नाही, तर संवादातून आयुष्य बदलणाऱ्या संधी मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता शांत राहू नका, कारण तुमचे शब्दच तुमचं भविष्य घडवणार आहेत. खुशखबर नंबर 3, आर्थिक सुधारणा आणि उत्पन्नाचे मार्ग, पैशावर नियंत्रण. मिथुन राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर पैशाबाबतच ताण कमी करणारी आहे. कारण तुमचं आयुष्य नेहमी एकाच मार्गावर चालत नाही. कधी एकाच अचानक खर्च, त्यामुळे पैसा येतो पण टिकत नाही अशी भावना राहिली असेल. कमाई आहे पण स्थैर्य का नाही हा प्रश्न मनात होता. आता ग्रहांची चाल अशी होते की मिथुन राशीच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा सुरू होते. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे मार्ग उघडतील. फ्रीलान्स, पार्ट टाइम, ऑनलाईन काम, कमिशन किंवा कौशल्यावर आधारित कमाई, थांबलेलं पेमेंट, उशिरा मिळणारा पैसा किंवा जुना व्यवहार
आता हातात येण्याची शक्यता आहे. या काळात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पैशावर तुमचं नियंत्रण वाढेल. खर्च आणि कमाई यांचा समतोल साधता येईल. अचानक येणाऱ्या पैशाचा योग्य वापर करण्याची शहाणपणाची दृष्टी मिळेल. त्यामुळे मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. ही खुशखबर म्हणजे केवळ पैसा वाढवण्याची नाही, तर पैशाला दिशा मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता पैसा तुमच्यासाठी गोंधळ नाही, तर व्यवस्थापनाचं साधन ठरणार आहे. खुशखबर क्रमांक 4. नात्यांमध्ये स्पष्टता, विश्वास आणि मनाला दिलासा देणारी. मिथुन राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या मनाला हलकं करणारी आहे. कारण तुम्ही मनाने खूप संवेदनशील आहात, पण ते नेहमी व्यक्त होत नाही. खूप प्रॅक्टिकलही आहात. कधी शब्द जास्त झाले, कधी शब्द पडले आणि त्यातून नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले. काही नात्यांमध्ये तुम्ही सतत समजावण्याच्या भूमिकेत राहिलात, पण स्वतःला समजून घेतलं गेलं नाही. त्यामुळे आतून प्रश्न आला, मी खरंच इतका गोंधळात टाकणारा आहे का? आता ग्रहाची चाल बदलते आणि मिथुन राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये स्पष्टता येते. जे बोलणं अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण होईल. गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास परत येईल. कुटुंबात आणि प्रेमात, मैत्रीत मोकळेपणाने संवाद होतील आणि तो संवाद मनाला शांती देणारा, स्पष्टता देणारा असेल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल, तुम्हाला सतत बदलण्याची गरज नाही. जे नातं खरं आहे ते तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारेल. काही मिथुन राशीच्या आयुष्यात तर असा व्यक्ती आधार म्हणून उभा राहील, जो तुमच्या विचारांचा वेग आणि भावना दोन्ही समजून घेईल. ही खुशखबर म्हणजे केवळ नातं टिकवण्याची नाही, तर मनाला समज मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता नात्यांमध्ये गोंधळ नाही, फक्त स्पष्टता आणि विश्वास राहील. खुशखबर क्रमांक 5. आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि विचारांना विश्रांती देणारा. ही 5वी खुशखबर तुमच्या मनासाठी औषधासारखी आहे. कारण तुमचं मन कधीच थांबत नाही. विचार, कल्पना, चिंता, योजना, दिवस संपला तरी डोकं चालूच असतं. त्यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं, झोप अपुरी आणि चिडचिड वाढलेली जाणवत असते. मी थकलोय, पण का थकलोय तेच कळत नाही, अशी अवस्था झाली होती. तर आता ग्रहांची चाल अशी होते की मिथुन राशीच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य परत येत आहे. विचारांचा गोंधळ कमी होईल, मनाला थोडी विश्रांती मिळेल, झोप सुधारेल, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि दिवस अधिक नियोजनबद्ध वाटेल. काही मिथुन राशीच्या आयुष्यात ध्यान, लेखन, संगीत किंवा निसर्गाशी जोडणारी सवय लागेल, जी मनाला शांत ठेवणारी ठरेल. या काळात तुमच्या आरोग्याचा खरा फायदा म्हणजे मन आणि शरीर यांचा समतोल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात आणि आत्मविश्वास आपोआपच वाढतो. ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही, तर स्वतःला थांबवण्याची आणि श्वास घेण्याची परवानगी मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता मन शांत असेल आणि त्या शांततेतूनच तुमचं पुढचं यश तुमचा जन्म घेईल. त्यामुळे खुशखबर क्रमांक 6. मोठी संधी, शिक्षण, प्रवास आणि आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे. तर मिथुन राशीवाल्यांनो, ही 6वी खुशखबर तुमच्या जिज्ञासू स्वभावाला नवी उंची देणारी आहे. कारण तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शिकायला, पाहायला आणि अनुभवायला उत्सुक असता. पण अलीकडे आयुष्य जणू एका चौकटीत अडकून पडलं होतं. नवीन काही करायची इच्छा असून सुद्धा संधी मिळत नव्हती. त्यामुळे आतून तुम्ही अस्वस्थ असाल. आता ग्रहांची चाल अशी बदलते की मिथुन राशीच्या आयुष्यात मोठी संधी येत आहे. ही संधी उच्च शिक्षणाशी, स्किल, नवीन कोर्स, प्रवासाशी, नवीन प्रोजेक्टशी. काही मिथुन राशीच्या आयुष्यात तर परदेशाशी जोडलेली संधी, ऑनलाईन आंतरराष्ट्रीय काम किंवा दूरच्या ठिकाणाहून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. हा बदल फक्त बाहेरचा नाही, तर आतूनही तुम्हाला जागं करेल. तुम्हाला जाणवेल, मी पुन्हा इथे थांबणार नाही. तुम्ही नवीन ज्ञान, अनुभव, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी स्पष्ट दिशा मिळेल. ही खुशखबर म्हणजे केवळ एक संधी मिळण्याची नाही, तर स्वतःला विस्तार तुम्ही देणार आहात. आणि मिथुन राशीवाल्यांनो, शिकण्याची आणि बदलण्याची ही वेळ वाया घालवू नका. कारण याच बदलातून तुमचं पुढचं भविष्य आणि यश अवलंबून आहे. खुशखबर क्रमांक 7. भाग्याचा जोरदार पाठिंबा. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आयुष्य बदलणार ना हा टप्पा. मिथुन राशीवाल्यांनो, ही 7वी खुशखबर सगळ्यात मोठी आणि निर्णायक आहे. कारण ही फक्त एखाद्या घटनेपुरती मर्यादित नाही, तर तुमच्या आयुष्याच्या
पुढच्या अध्यायाची सुरुवात आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे सहन केलं, जे थांबलं, जे अपूर्ण राहिलं त्यामागे कारण होतं. तुमचं मन वेगवान होतं पण वेळ साथ देत नव्हती. आता ग्रहयोग असे तयार होत आहेत की मिथुन राशीच्या आयुष्यात भाग्य स्वतः पुढे येतंय. अचानक चांगली बातमी, अनपेक्षित संधी किंवा मनातली इच्छा पूर्ण होण्याचा प्रसंग घडू शकतो. जे स्वप्न तुम्ही शांतपणे मनात ठेवलं होतं त्याच्याशी संबंधित मार्ग उघडताना दिसतील. या काळात तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल गोष्टी आता योगायोगाने नाही तर योग्य क्रमाने घडत आहेत. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटेल, योग्य शब्द ऐकू येतील आणि योग्य निर्णय घेण्याची तुम्हाला हिंमत मिळेल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा विश्वास स्वतःवरचा, आयुष्यावरचा आणि तुमच्या निर्णयांवरचा भीतीपेक्षा विश्वास जास्त मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल. ही खुशखबर म्हणजे केवळ नशीब साथ देण्याची नाही तर स्वतःच्या विचारांना कृतीत बदलून आयुष्यात बदलण्याची संधी आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता थांबायचं नाही. तुम्ही पुढे पुढे जायचं आहे. तुमची वेळ आलेली आहे. खुशखबर क्रमांक 8. देवाची कृपा, कर्मफळ आणि अचानक लाभांचा शुभयोग. मिथुन राशीवाल्यांनो, ही 8वी खुशखबर तर्काने नाही तर अनुभवाने जाणवणारी आहे. कारण ही तुमच्या कर्माशी जोडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता मदत केली, योग्य बोललात, सत्याचा मार्ग धरलात. कधी त्याचं फळ लगेच मिळालं नाही, उलट कधी नुकसानच झालं. त्यामुळे मनात प्रश्न उभा राहिला असेल, चांगुलपणाचं काही फळ मिळत नाही का? आता ग्रहाची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होते की मिथुन राशीच्या आयुष्यात थांबलेलं कर्मफळ एकत्र परत येत आहे. अचानक असा लाभ होईल की तुम्ही अपेक्षाही त्याची केली नसेल. कधी आर्थिक स्वरूपात, कधी योग्य माणसाच्या मदतीतून, कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होईल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. योगायोग वाटणाऱ्या घटना, योग्य वेळी मिळालेली माहिती, मनात येणारी शांत खात्री हे सगळं विश्वाचं उत्तर असेल. तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रयत्नांची नोंद घेतली गेली आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही तर आतून समाधान देणारी आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता विश्वास ठेवा. तुम्ही जे पेरलं तेच आता उगवेल. योग्य वेळी आणि योग्य रूपात परत मिळेल. खुशखबर क्रमांक 9. इच्छापूर्ती, मनातील प्रार्थना पूर्ण होण्याचा काळ. ही 9वी खुशखबर थेट तुमच्या मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. अशी एखादी इच्छा आहे जी तुम्ही फार कुणाला सांगितलेली नाही, फक्त मनात ठेवलेली, कधी शांतपणे देवाजवळ मागितलेली. ती इच्छा तुमच्या आयुष्याला स्थैर्य देणारी, मनाला शांत करणारी आहे. हे एकदा झालं तर मी निवांत होईन असं तुम्ही मनात अनेकदा म्हटलं असेल. आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशीच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय. ती इच्छा जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक योग्य फळ नक्कीच मिळेल. आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यांचा आशीर्वादांचा वर्षाव आपल्यावरती नक्की हो. श्री स्वामी समर्थ.